अटेन्शन म्हणजे विशिष्ट गोष्टीवर लक्ष देणे, विशिष्ट विषयावर लक्ष देणे, विशिष्ट मुद्द्यावर लक्ष देणे, ऐच्छिक असो किंवा अनैच्छिक असो, हे एक मनाचं लक्षण आहे. मनाला मन जिथं जिथं अटेन्शन देतं, आपल्याला ते माहीत असो नाही तर नसो, मन जिथं जिथं अटेन्शन देतं तिथं तिथं ते ध्यान देतं, असं त्याचा एक व्यावहारिक अर्थ आहे. व्यवहारामध्ये आपण जे म्हणतो ध्यान कुठे आहे, जरा इकडे ध्यान द्या, म्हणजे काय, तुमचं अटेन्शन इकडे द्या, किंवा तिकडे ते पहा, तिकडे पहा म्हटलं माणूस तिकडे पाहतो, म्हणजे अटेन्शन त्याचं तिकडे जातं, त्याचं लक्ष तिकडे जातं, त्याचं ध्यान तिकडे जातं. तर एक एक नैसर्गिक क्रिया आहे मनाची. आणि आपली जी इंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, आणि त्यांचे जे विषय आहेत, शेकडो विषय आहेत. आपल्या जन्मापासून आतापर्यंत आपण ज्या ज्या विषयांच्या संपर्कात आलो, अगदी जन्मल्यापासून आपल्याला माहीत नाही किंवा आठवत नाही किंवा कळत नाही, अशा काळापासून, अशा वेळेपासून आपण कोणत्या ना कोणत्या विषयाकडे आपण लक्ष देत आलेलो आहोत, अटेन्शन देत आलेलो आहोत. लहान बाळ सुद्धा त्याच्या जवळून जर त्याची आई गेली किंवा वडील गेले किंवा काही, तर त्याचं लक्ष त्याच्याकडे जातं, आणि त्याला जर काही पाहिजे असेल तर ते रडतं किंवा काही रिस्पॉन्स देतं किंवा काही मागतं. आणि ते जसजसं मोठं होत जातं तसतसं काही ना काही मागत राहतं, आणि ते त्याला मिळालं की ते त्याला बरं वाटतं, नाही मिळाले का ते जास्त रडतं, किंवा त्याच्या मनाप्रमाणे होऊ नाही दिलं तर ते जास्त आक्रस्ताळेपणा करतं किंवा जास्त रडतं, आदळापट करतं. काल एक 1-1.5 वर्षाची मुलगी आमच्याकडे आली, म्हणजे नात्यातलीच होती. तर तिला खाण्यासाठी आम्ही तिच्यासमोर काहीतरी ठेवलं, तर तिला खाण्यासाठी ज्या वस्तू दिल्या, तर तिला ते खाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट नव्हता. थोडा इंटरेस्ट होता खाण्यात, पण तिला त्या खाण्याच्या वस्तू खेळत बसण्याकडे तिचं जास्त लक्ष होतं. म्हणजे ते घ्यायचं म्हणजे काय, आता तिला काही शेव चिवडा किंवा बिस्किट किंवा काही बुंदी सारखं काही दिलं तर ती अशी घ्यायची आणि ते चुरायची, म्हणजे बारीक चुरा करायची आणि ते खाली टाकायची, प्लेटमधून खाली टाकायची. आणि तिचे आई वडील तिला म्हणायचे, तू तसं करू नये, तसं इट इज बॅड, काहीतरी म्हटले तिला, आणि ती म्हणली नाही, मी असंच करणार, ते खायचं, ते खाली नको टाकू, ते खायचं असतं. तिला ते काय कळत नव्हतं. ती तर ते बिस्किटाचा चुरा किंवा बुंदीचा चुरा किंवा याचा चुरा किंवा ते खाली टाकणार, परत भरणार. तर तिचं लक्ष त्या गोष्टीकडे होतं. आणि लक्ष कसं असतं लहान मुलाचं, आणि जसे आपण मोठे होत जातो तसतसं आपलं लक्ष वेगवेगळ्या ठिकाणी जातं, अनेक ठिकाणी जातं. ते विषय आपले डोळ्याचे असोत, कानाचे असोत, ऐकण्याचे असोत, गंध, काहींना अत्तर आवडतो, अत्तरात वेगवेगळे अत्तर आवडतात, म्हणजे फुलात वेगवेगळे फुलं आवडतात, ते पाहायला आवडतात म्हणजे डोळ्यांचे विषय, त्यांचा वास घ्यायला आवडतो म्हणजे नाकाचा विषय. आणि काही गंध जे आहेत ते आवडत नाहीत, म्हणजे दुर्गंध आहे किंवा आवडीचा नाही, तर ते आपण बाजूला असतो, तिथं अटेन्शन देत नाही, तिथं आपलं ध्यान जात नाही, तिथं लक्ष जात नाही, त्याला आपण बाजूला सारतो.
अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे हे सामान्य विषय आहेत आपले, हे जे बोलतोय ते आपले सामान्य विषय आहेत. अशी आपल्या संपर्कातली, आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं देखील आहेत. माणसं देखील आपल्याला, जी माणसं आवडतात किंवा जी आकर्षक दिसतात, प्रिय असतात, त्यांच्याकडे आपलं जास्त लक्ष जातं. आणि जी माणसं आवडत नाही त्यांना आपण टाळतो. आपलं लक्ष तिकडे आपण देत नाही, आपलं अटेन्शन तिकडे नसतं. आपलं अटेन्शन पाहिजे त्या गोष्टी, व्यक्तींकडे असतं. खाण्याचे पदार्थ जे आपल्याला आवडतं तिकडे आपलं लक्ष जातं, ते पाहिजे तिकडे आपलं लक्ष जातं. समजा मार्केटमधून आपण चाललोय आणि मिठाईच्या दुकानासमोरून चाललोय, मोठं मिठाईचं दुकान आहे आणि अनेक पदार्थ आहेत, तर त्यातल्या काही पदार्थांकडे आपलं पटकन ध्यान जातं, लक्ष जातं. आणि जे पदार्थ आवडत नाहीत, नाही हे मला आवडत नाही, तिकडे लक्ष जात नाही. त्वचेचे विषय, आपल्या शरीराचे विषय, म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. त्वचेला आपल्याला कसं, आता थंडी वाजते ती आपल्याला नको आहे, थंडी वाजते ती आपल्याला नकोय, म्हणजे नकोय तिथं ती गोष्ट आपल्याला नकोय. नको असल्यावर आपण काय करतो, दुसरा पर्याय निवडतो. काय पाहिजे मग मफलर गुंडाळा, कानटोपी घाला, शाल अंगावर घ्या. जसं आता अशोक मस्के, त्यांच्याकडे थंडी जास्त आहे, तर त्यांनी त्या पद्धतीनं थंडी टाळण्यासाठी त्यांनी ते तसे कपडे घातलेले आहेत. आता नगरकडे जरा कमी आहे थंडी, मुंबईकडे मला वाटतं कोणीच असं तर स्वेटर बिटर तर कोणी घातलेलं नसेल, बहुतेक लोक आपले साधे शर्टावर असतील. तर आपण आता आता शर्ट घातलंय, संदीप गायकवाडांनी शर्ट घातलंय आणि ते बाहेरही दिसतात आणि त्यांच्याकडे थंडी नाही, तर त्यांच्या त्वचेला काही थंडी जाणवण्याची हे नाही, काही परिस्थिती नाही तशी. तर आपले जे इंद्रियांचे विषय असतात त्या विषयावर त्या विषयानुसार आपलं वर्तन असतं, त्या विषयानुसार आपण त्या विषयांवर जे आपलं ध्यान जातं, की थंडी वाजते तर मग ते एक स्वेटर घातला पाहिजे किंवा ते कपडा मफलर घातली पाहिजे, तर तिथं ते अटेन्शन जातं. आणि ज्यांना काही त्याची गरज नाही, थंडी नाही आणि ऊन पण नाही किंवा गरम पण नाही, नॉर्मल असतात, मग आपण नॉर्मल कपडे घालतो. आणि तर असं जीवन जे आपलं जे चाललेलं असतं जन्मापासून आतापर्यंत, ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, ज्या ज्या गोष्टी आवडीच्या आहेत, ज्या प्रिय आहेत, तिथं आपलं ध्यान जातं, अटेन्शन जातं. जे नाही तिकडे जात नाही. त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये जर आवडीचे विचार आले तर त्याच्यामध्ये आपलं मन त्याच्यावर फोकस करतं, त्याच्याकडे अटेन्शन देतं आणि त्याच्यात खेळून राहतं, त्याच्यात गुंतून राहतं. म्हणून माणूस विचारांमध्ये गुंतून जातो, ते त्याचं ध्यानच आहे. तिथं त्याचं अटेन्शन जातं आणि तिथं तो खेळून राहतो. आपल्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा यांचे जे विषय असतात, जे विशेषतः भूतकाळातले जे विषय असतात, कारण आपल्या मनात जे विचार येतात ते वर्तमानातलेच येतील असं नाही, भूतकाळातले पण विचार येतील. आणि ते विचार काही आवडीचे आहेत, काही नावडीचे आहेत. आवडीच्या विषयांमध्ये मन गुरफटलं जातं, त्याच्यात अटेन्शन त्याचं जातं आणि ते गुरफटलं जातं आणि विचार करत राहतं. आणि त्याच्यामध्ये जर आपल्या भावना गुंतलेल्या असतील, ज्या गोष्टी पाहिजेत, आवडीच्या आहेत, प्रिय आहेत, त्याच्यात जर आपल्या भावना गुंतलेल्या असतील, तो जर लोभाचा विषय असेल, पाहिजे असल्याचा विषय असेल,
तर त्याच्यामध्ये जास्त मन गुंतून राहतं, किंवा असुरक्षिततेची भावना असेल ती नको आहे, पण त्याच्याविषयीची जी चिंता आहे त्याच्यातही मन गुरफटलं जातं, कारण त्याच्यातून बाहेर पडण्याची इच्छा आहे. समजा एखाद्या गोष्टीचं भय असेल तर त्या भयाच्या विचारातून म्हणजे त्या भावनेतून बाहेर पडण्यासाठी मन धडपडतं आणि मग दुसऱ्या गोष्टींमध्ये व्यस्त राहण्याचा प्रयत्न करतं, त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतं, म्हणून ते विचार करतं. तर हे मनाचं जे अटेन्शन देण्याचं जे कार्य आहे, ध्यान देण्याचं, ध्यान करण्याचं जे कार्य आहे, ते साधारणपणे अशा प्रकारचं असतं. आणि ज्याला आपण व्यवहारामध्ये म्हणजे आता ज्याला आपण ध्यान साधना, ध्यान वगैरे म्हणतो, तिथे आपल्याला काही विषय दिले जातात, इन्स्ट्रक्शन जे असतात, इन्स्ट्रक्शन जे दिलेले असतात आपल्याला, की असं असं करा. तो विषय आपला ध्यानाचा किंवा अटेन्शनचा विषय बनतो आणि त्याच्यावर आपण अटेन्शन देतो, मन विचार करतं, त्याच्यात आपल्या भावना गुंतलेल्या असतील तर त्याच्यामध्ये आणखीन जास्त आपण गुंतून राहतो. त्याच्यातून काही फायदा आपल्याला होत असेल, समजा तात्पुरती मानसिक शांतता मिळत असेल, तर त्या शांततेचा पण लोभ तयार होतो. शांतता गरजेची असते, परंतु ती गरज आहे की नाही हे लक्षात येण्याच्या अगोदरच मन त्या शांततेला पकडण्याचा प्रयत्न करतं आणि म्हणून ती गोष्ट, ते ध्यान आपण परत 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 करतो. शेवटी बुद्धांना जो शोध लागलेला आहे तो वेगळा आहे. सिद्धार्थ गौतमांनी ध्यानाचे अनेक प्रकार आणि आत्मक्लेशाचे अनेक प्रकार करून पाहिले, हे आपल्याला माहिती आहे. आता काय त्याच्यावर जास्त विचार करण्याची गरज नाही, कारण ते माहिती आहे आपल्याला, आपण ते वाचलेलं पण आहे, ऐकलेलं पण आहे. शेवटी त्यांनी बुद्धगयेत पुढचं संशोधन किंवा पुढचा मुद्दा, जागृतीचा मुद्दा, सतीचा मुद्दा सापडण्याच्या अगोदर तो त्यांना सापडलेला आहे. तर तो बुद्धगयेतच सापडला असं नाही, तो मला वाटतं तो कपिलवस्तूमध्येच सापडलेला असावा, कारण त्याची आठवण त्यांना बुद्धगयेत येते. तर तिथं त्यांना जो मुद्दा सापडलेला आहे तो सती जागृतीचा मुद्दा आहे. आतापर्यंत आपण ज्याला आपण मनाचे कार्य ध्यान जे म्हणतो त्याच्यावर आपण आता डिस्कस केले, आपण जवळपास 12-13 मिनिटं आपण त्याच्यावर डिस्कस केली. आता जागृती सतीवर काय त्यांना जे शेवटी सापडलं तो मुद्दा वेगळा आहे, हे आता म्हणजे मला तरी वाटतं तो वेगळा आहे आणि त्याच्यावर फोकस करून आपण बोलतोय अनेक दिवसांपासून. नवीन लोक आता त्यांच्या ही गोष्ट हळूहळू लक्षात येईल की आपण कशावर चर्चा करतोय नेमकं. सती, जागृती किंवा आणखीन एक त्याला चांगला शब्द आहे भान, मराठीमध्ये आहे, हिंदीमध्ये पण आहे. सती हा पाली शब्द आहे, त्याला पहिली गॅरंटी आहे. त्याला दुसरा पर्यायी पाली शब्द आहे, तो अपमाद आहे. आणि अपमाद हा शब्द ज्यांनी अभ्यास केला त्यांना माहिती आहे, बुद्धांचा जो अंतिम संदेश आहे तो अपमादेन संपादित आहे. जागृतीपूर्वक प्रयत्नशील रहा, जागृतीपूर्वक प्रयास करा, प्रयत्न करा. कशासाठी प्रयत्न करा? अपमादसाठी. तर अपमाद म्हणजे जागृती आहे. जागृतीपूर्वक प्रयत्न करा, जागृतीसाठी प्रयत्न करा.
सतीसाठी प्रयत्न करा, असं त्याचा एक दुसरा अर्थ निघतो. भानावर या. कारण आपलं मन ज्या ज्या गोष्टींच्या ध्यानामध्ये अडकलेलं असतं, ज्या ज्या विषयांमध्ये अडकलेलं असतं, शेकडो हजारो अगदी अज्ञात अवस्थेमध्ये लाखो विषयांमध्ये आहे ते. म्हणून आपली विचार प्रक्रिया अति सक्रिय असते. आपल्या भावनांचा फार गुंतागुंत असते. नेमकं कळत नाही काय आहे. त्या सगळ्यामध्ये जे मन अडकलेलं असतं त्याच्यामुळे त्रास आहे. त्या सगळ्यांचं भान आहे का? या सगळ्यांची सती आहे का? हे जे भान आहे, ही जी सती आहे, ते खरं म्हणजे ही जी जागृती आहे ती खरं म्हणजे आपल्या गुंतागुंतीचं अस्तित्व, आपल्या गुंतागुंतीचे विचार, गुंतागुंतीच्या भावना, गुंतागुंतीचं वर्तन, म्हणजे आपलं जे मानसशास्त्र आहे, आपलं जे मन आहे आणि मनाचं जे शास्त्र आहे ते वर्तनाशी संबंधित आहे. वर्तन, माणूस अमुक एक वर्तन का करतो तर त्याचं मन तसं आहे. म्हणून आता आपण पाहतो की मानसशास्त्राची जी व्याख्या केली जाते तर इट इज नॉट सायन्स ऑफ माइंड. मनाचं शास्त्र म्हणून ते नाही बोलत, ते सायन्स ऑफ बिहेवियर म्हणतात, वर्तनाचं शास्त्र. मानसशास्त्राला वर्तनाचं शास्त्र म्हणतात. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की माणूस किंवा प्राणी जे वर्तन करतो त्याच्या पाठीमागे त्याचं मन दडलेलं आहे, म्हणजे विचार भावना दडलेल्या आहेत, चित्त दडलेलं आहे. आणि त्याचा परिणाम त्याच्या वर्तनावर होतो, म्हणजे बोलण्यावर होतो किंवा शारीरिक कृतीवर होतो. म्हणजे माणसाचं वर्तन म्हणजे माणसाचं मन, असं त्यांचं ते म्हणणं आहे. आणि म्हणून ते मानसशास्त्राला वर्तनाचं शास्त्र म्हणतात आणि वर्तनाचा अभ्यास करतात. एखादा माणूस असं का बोलतो, एखादा माणूस असं का वर्तन करतो, एखादा माणूस गाफील अवस्थेत का बोलतो, एखादा माणूस त्याचा समजा रागीट, त्याच्या मनात राग असेल तर तो रागाचे शब्द बोलतो. त्याच्यात वेगवेगळ्या पातळ्या असतात, तर तो असा रागाने का बोलतो किंवा असा का बोलतो, तर तो ज्या पद्धतीचं बोलतो वागतो त्याच्यावरून तो म्हणतो हा याच्या मनात राग आहे, किंवा ह्याच्या मनात प्रेम आहे, किंवा ह्याच्या मनात गोंधळ आहे, की याच्या भावनांची अशी गुंतागुंत आहे, म्हणून तो प्रत्येक वेळेला वेगवेगळं काहीतरी करतो, बोलतो. त्याच्या वर्तनामध्ये कोणताही एक साचेबद्धपणा नाही, गोंधळ आहे. तर असं ते मानसशास्त्राचं हे आहे. आणि मानसशास्त्र कशा पद्धतीनं काम करतं हे आता आपला तो विषय आपण नंतर कधीतरी घेणारच आहोत, तो आपला महत्वाचा विषय आहे. परंतु एक गोष्ट आहे, बुद्धांना जी गोष्ट सापडली ती मानसशास्त्राच्या म्हणजे आधुनिक मानसशास्त्राच्या पलीकडची आहे. कशी पलीकडची आहे की माझं वर्तन, माझं बोलणं याचं मला जर भान असेल, मी काय बोलतो, मी काय कृती करतो याचं मला जर भान असेल, याची जर जागृती असेल, याची सती असेल, तर मी त्याच्या आधारे स्वतःच माझ्या मनापर्यंत, भावनांपर्यंत पोहोचू शकतो, माझ्या विचारांपर्यंत पोहोचू शकतो. माझ्या एकूण जे माझं जैविक अस्तित्व आहे, माझ्या ज्या जाणीवा आहेत, माझं जे कॉन्शियसनेस आहे, जो जिवंतपणा आहे, तिथपर्यंत मी पोहोचू शकतो आणि प्रत्येक जण पोहोचू शकतो. आणि म्हणून सती आवश्यक आहे आणि म्हणून जागृती आवश्यक आहे. कारण ती जागृती, ती सती आपल्याला जर आपल्या चित्तापर्यंत, मनापर्यंत म्हणजे विचारांपर्यंत, भावनांपर्यंत जर पोहोचवत असेल तर आपल्याला
ज्या भावना दुःखदायक आहेत, यातनादायक आहेत, विचलित करणारे आहेत, टेन्शन क्रिएट करणारे आहेत, भीती क्रिएट करणारे आहेत, एकटेपणा, स्वतःमध्ये अच्छा ओके आता येतो का? ओके. तर मला जर जागृतीपूर्वक मला माझ्या भावनांपर्यंत, इमोशन्स पर्यंत आणि माझ्या विचार प्रक्रियेपर्यंत जर मला पोहोचता आलं, तर त्याच्यामुळे माझ्यावर जो ताणतणाव आहे, यातना आहे, दुःख आहे, एकटेपणा आहे, भय आहे, इंट्रॉवर्टनेस आहे, मी आतमध्ये गुंतलेलो आहे, ब्लॉक झालेलो आहे, किंवा एक्स्ट्रावर्टनेस आहे, म्हणजे मी नुसता बाहेरच्या जगाचाच विचार जास्त करतो. एक तर मी माझ्यात गुंतलेलो असतो, नाही तर जगामध्ये गुंतलेलो असतो. असा जर माझा स्वभाव असेल आणि तो मला त्रासदायक असेल, आता याचा काय त्रास होतो हे ज्यांना त्रास होतो त्यांना माहिती आहे. आणि तो त्रास किती भयंकर असतो याचा आता अनिल गायकवाड सारखी काही माणसं आता ते त्याच्यासाठीच हसतात, ते मला माहिती आहे ते का हसले. कारण त्यांना एक आधी एक अटॅक येऊन गेला आणि आत्ता अलीकडे गेल्या महिन्यात त्यांची अँजिओप्लास्टी झाली आणि त्यांच्या हार्टमध्ये त्या जिथं ब्लॉकेज आहे तिथं ती स्प्रिंग बसवली आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं जास्त धावपळ करू नका, किंवा आणखीनही सांगितलं असेल जास्त विचार करू नका, चिंता करू नका, विश्रांती घ्या आणि दिलेल्या गोळ्या घ्या. त्या गोळ्या जास्त झोप आणणाऱ्या असतील तर झोपा. कारण काय की ज्या विचारांचा, ज्या भावनांचा, ज्या चिंतांचा, ज्या स्वभावाचा त्यांना त्रास होतो त्याच्यावर त्यांनी काय करायचं ते सांगण्याऐवजी ते त्याला ड्रग्ज किंवा औषधं देतात, केमिकल देतात. आणि केमिकल देऊन ती जी सायकोलॉजिकल प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेवर एक प्रकारचं एक बंधन म्हणा, किंवा एक त्याच्यात काही परिवर्तन, किंवा त्याला म्हणजे जास्त मन विचार करत असाल आणि चिंता करत असाल आणि धावपळ करत असाल, पळापळ करत असाल तर त्याला झोपवून टाका, त्याला गप्प करा. त्याच्यातली जी काही इलेक्ट्रोकेमिकल प्रक्रिया आहे, विद्युत रासायनिक प्रक्रिया म्हणजे आपलं माइंड आहे, नर्वस सिस्टम, तर त्याला दुसरा ड्रग देऊन, दुसरी औषधं देऊन त्याला झोपून टाका. म्हणजे त्याच्यामध्ये ते करंट जास्त निर्माण होणार नाहीत, तणाव निर्माण करणारे, दुःख निर्माण करणारे. आता यांच्या हार्टमध्ये ते जर ते स्प्रिंग बसवली त्यांच्या नलिकेमध्ये, तर यांनी जास्त ते स्वतःच्याच मनाप्रमाणे करायला लागले आणि औषधं बंद केली तर त्यांचं माइंड त्यांना शांत नाही बसू देणार. कारण ते हॅबिच्युअल हॅबिट, त्यांना ती सवय लागलेली ती तसाच विचार करायची, तशीच पळापळ करायची, ज्याचा तो दुष्परिणाम झालेला आहे अटॅकमध्ये किंवा बाकी, ज्याच्यामुळे तो दुष्परिणाम झालेला आहे, ज्या चिंतांमुळे, अस्थिरतेमुळे, किंवा बरेच अनावश्यक गोष्टी आपण करतो आपल्या जीवनामध्ये, त्याच्यामुळे आपलं बीपी, शुगर, अमकं धमकं सगळं काही वाढत जातं. आपल्या मनावर परिणाम होतो, आपली सुखमसेती, आपली झोप ती राहत नाही नीट, झोप उडते आणि अस्वस्थता. आणि त्या भीतीमुळे कधी कधी माणूस आतमध्ये कोंडला पण जातो. काही लोक काय होतं, आतमध्ये कोंडून जातात, त्याला ब्लॉकेज येतं, इंट्रॉव्हर्ट होतात.
आणि काही लोक ते ते त्याच्या विरुद्ध म्हणजे नुसते पळापळ करतात, नुसती अस्वस्थता. थीन मिद्ध आणि उद्धच कुकुच अशा दोन ते परस्पर विरोधी भावना आहेत. त्यात आपण केव्हा ना केव्हा अभ्यास करणारच आहोत. तर हे काय चाललंय, क्या हो रहा है, याचं भान पाहिजे, याची सती पाहिजे, याची जागृती पाहिजे. हा मुद्दा किंवा असे काही मुद्दे बुद्धांना बुद्धगयेमध्ये लक्षात आलेले आहेत. जे काही त्यांना लक्षात आलं, मनोधम्म, मनोधम्म म्हणजे मानसिक क्रिया, मानसिक क्रियामध्ये विचार प्रक्रिया आणि तुमचे इमोशन्स म्हणजे चित्त आणि मन, त्यातल्या विकृती. आता हे सगळे हे प्रश्न म्हणजे आपण जे प्रॉब्लेम बोललो, प्रश्न जे बोललो त्या विकृती आहेत मनाच्या, किंवा विकार म्हणतो आपण त्याला. तर हे ज्या विकृती आहेत आणि त्या विकृतीमुळे जे विकृत वर्तन होतं त्याचे विकृत परिणाम आपल्या शरीरावर होतात, म्हणजे मनावर होतात, चित्तावर होतात आणि म्हणून ते शरीरावर होतात. आणि मग शरीरावर जे परिणाम होतात तर त्या म्हणजे तो शरीरातल्या ग्रंथींवर होतात. ताण निर्माण होतो, तणाव निर्माण होतो आतमध्ये, डोक्यावर, हार्टवर, तुमचे जे मसल आहेत आपले काय म्हणतात त्याला, स्नायू आहेत, स्नायूमध्ये असं म्हणजे आखडता स्नायू नाही का, म्हणून आपल्याला जर हे झालं ताण आपण असं हे करतो किंवा मान झटकतो. परत बिघडला का आवाज? अच्छा, येतोय आवाज? आवाज येतो? अच्छा, येतो, आवाज येतोय ना, चालू आहे. कोणाला येत नसेल त्यांनी त्यांचे मोबाईल किंवा हे पाहत. येतो का आवाज? येतो का? ओके, 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 येतोय आवाज, येतोय. तर याला सायकोफिजिकल प्रोसेस म्हणतात, म्हणजे मनोकायिक प्रक्रिया आणि परिणाम, मनाचा शरीरावर होणारा परिणाम आणि शरीराच्या वर्तनाचा मनावर होणारा परिणाम, असं ते एकमेकांवर ते अवलंबून आहे. आणि याचं आपल्याला काहीच भान नसतंय, हे आपल्याला काहीच माहिती, आपल्यामध्ये घडतंय आपल्यालाच माहिती नाही. ही गोष्ट बुद्धांच्या लक्षात आलेली आहे शेवटी, असं आपण आपल्या भाषेत असं ते म्हणू शकतो. ग्रंथांच्या आधारे आपण ग्रंथांची भाषा बोलू शकतो, तात्विक भाषा. पण आपल्या भाषेत आपण असं पाहू शकतो की हे आपल्याशी पण घडतंय ना. दुःख, यातना, टेन्शन हे फक्त सिद्धार्थ गौतमांना नव्हतं, आपल्याला पण आहे. पण त्यांनी काय केलं हे आपल्याला पूर्ण माहिती नाही. पण माहिती नाही असंही नाही, आपण कधी त्याच्यावर विचार केला नाही. आपण काय केलेलं आहे, इतर आपल्याला काय सांगतात त्याप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न करतो. आपण स्वतःचा शोध घेत नाही, कारण आपल्याला भान नाही, आपल्याला जाग नाही, आपल्याला सती नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय त्रास होतो आणि त्याचं मूळ कुठं आहे तेच कळत नाही. आणि ते मूळ आपल्या चित्तामध्ये असतं, आपल्या मनामध्ये असतं आणि आपल्याला ते कळत नाही. तर ते कळण्यासाठी आपल्याला बुद्धांनी जो शोध लावला त्याप्रमाणे ते कळण्यासाठी आपल्याला स्वतःच आपल्या मनापर्यंत आणि चित्तापर्यंत पोहोचता आलं पाहिजे.
मनापर्यंत पोहोचणं म्हणजे मनोधम्मांपर्यंत पोहोचणं. विचार प्रक्रिया आणि मनोधम्म, मनात जे जे काही चाललेलं आहे ते, त्याला मनोधम्म म्हणतात. त्या मनापर्यंत पोहोचणं. आणि इमोशन्स म्हणजे आपल्या भावना, त्याही मनाचाच मेंदूचाच भाग आहेत. आता आपण थोडस सायन्सच्या भाषेत आपण जर थोडासा विचार केला तर मेंदूचाच एक भाग आहे जो ज्याच्यात भावना क्रिएट होतात आणि त्याचे परिणाम आपल्या खाली शरीरावर होतात सगळ्या. तर मनोधम्मांचं भान त्याला धम्मानुसती असं म्हटलेलं आहे. मनोधम्मांचं भान त्याला धम्मानुसती असं म्हटलेलं आहे. भावनांचं भान त्याला चित्तानुसती असं म्हटलेलं आहे. इमोशन्स, चित्त म्हणजे चेतवते ते, परत आपण ते लक्षात घेऊ. चित्त म्हणजे जे पेटवते ते, चेतवते. तर चेतवतं काय? चेतवतं तर आपल्या भावना पेटवतात. चित्त पेटवतं. चित्त कशामुळे पेटलेलं असतं किंवा पेटवतं ते, तर काहीतरी पाहिजे, काहीतरी नको. मनापासून आपण जे लहान पोराचं उदाहरण घेऊन आपण जे सगळे विषय घेतले चर्चेला पहिल्यापासून, ते लहान पोरांचं, त्या लहान मुलीचं मन त्या खेळण्याच्या इच्छेमुळे, त्या भावनामुळे तिला ती खायची वस्तू याचं तिला भान नाही. ती खायची वस्तू आहे याचं तिला भान नाही. तिला वाटलं ती शेव किंवा ती बुंदी किंवा ते जे तिला ते काय दिलंय बिस्किट, ती खेळण्याची वस्तू आहे म्हणून ती खेळते. म्हणून ती जे खायचं त्याला ती कुस्करते, असं ते बारीक करते, भुगा करते आणि ती ताटलीत ठेवत नाही, ते खाली टाकते. तर तिचं मन त्या पद्धतीनं काम करते, त्या पद्धतीने ती कृती करते, तिला त्याचं भान नाही. म्हणजे आपल्या बाबतीत आपण जर विचार केला, आपण इतरांची उदाहरणं घेण्यापेक्षा आपलं स्वतःची उदाहरणं घ्यायचं. आपलं जीवन हीच आपली कार्यशाळा आहे. आपले जीवन म्हणजे आपली ही जिवंत काया, हीच आपल्यासाठी वर्कशॉप आहे, कार्यशाळा आहे. म्हणून कायात उतरायचं असतं. कारण कायातच, ह्या शरीरातच, जिवंत शरीरातच मनोधम्म आहे, चित्त आहे, लोभ आहे, द्वेष आहे, ज्याच्यामुळे चित्त पेटतं. हे त्या शरीरातच आहे. कुठं आहे? शोधायचं काम आहे. कुठं आहे नेमकं, कुठं ते नाही माहिती. फक्त आपल्याला परिणाम जाणवतात, टेन्शन जाणवतं, विचार जाणवतात, पण विचार काय भानगड आहे माहिती नाही. विचार ही एक, आता आपण म्हणतो शास्त्राच्या भाषेत, किंवा ही इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे, ही विद्युत रासायनिक प्रक्रिया आहे, पण आपल्याला माहिती ना ती. आपल्यातच आहे ना, आपल्याला ती माहिती नाही. आपल्या मनामध्ये अनेक भावना निर्माण होतात. पाहिजे नकोच्या शेकडो हजारो विषय आहेत आपल्या मनामध्ये. ते सगळ्याचं आपल्याला भान नाही, आपल्याला त्याची सती नाही, त्याची जागृती नाही, आणि त्याच्यामुळे त्याच्या परिणामाची पण जाणीव नाही, जागृती नाही. पण जेव्हा त्याचा त्रास होतो तर तो त्रास कमी करण्यासाठी आपण ते बाकीचे उपाय करतो, परंतु त्रास कशामुळे होतो त्याच्या मुळापर्यंत आपल्याला जाता येत नाही. कारण आपल्याला आपल्या जीवनाचं भान नाही, सती नाही. हा मुद्दा बुद्धांच्या लक्षात आला असं दिसतंय, आणि मग त्यांनी जागृतीसाठी मग जी साधना केलेली आहे 40 दिवस किंवा 30 दिवस बुद्धगयेमध्ये, आपण 40 दिवस त्याला एक ढोबळमानाने म्हणतो, कारण बाबासाहेबांनी 40 दिवसाचा उल्लेख पुस्तकात केल्यामुळे बुद्ध आणि त्यांच्या धम्ममध्ये, बुद्ध आणि धम्ममध्ये 40 दिवसाचा उल्लेख केल्यामुळे आपण असं म्हणतो की आपण ते 40 दिवसच धरून चालू होता. सिद्धार्थ गौतमांनी बुद्ध होण्यासाठी 40 दिवसात जे काही केलं ते 40 दिवसच असं नाही, त्याच्या आधी पण
30 दिवसात असेल, 25 असेल, काय असेल ते आपल्याला आपण आता आपल्याला 40 दिवसातच मिळेल असं नाही आपण म्हणणार. आता मला तर 40 वर्षे झाले, 43 वर्ष झाले, नाही 41 वर्ष झाले. त्याच्यामुळे आता ते 40 दिवस गेले आपले. ते आपल्याला कसं मिळेल, आपल्याला 40 दिवसातच मिळेल असं म्हणण्यापेक्षा आपल्याला कसं मिळेल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तर बुद्धांना जे काही, सिद्धार्थ गौतम बुद्धांना जे काही मिळालं ते तर ह्या जागृतीच्या आधारे मिळालं, एवढं मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो प्रयोग, ते काम, ती साधना, ते वर्क, ते कार्य आपण आपल्यामध्ये केलं पाहिजे. आपल्यामध्ये, कारण शेवटी आपला प्रश्न सोडवणं हाच आपला उद्देश आहे. आपल्याला दुसऱ्याचा थोडा प्रश्न सोडवायचा, आपल्याला आपल्या जीवनाचा प्रश्न सोडवायचा, आपल्या यातना कमी करायचे, आपलं टेन्शन कमी करायचे, आपलं भय कमी करायचे, भीती कमी करायची, आपला एकटेपणा कमी करायचा, आपलं ब्लॉकेज कमी करायचं, म्हणजे इमोशनल ब्लॉकेज कमी करायचे. आणि ते कमी झालं तर शारीरिक ब्लॉकेज पण कमी होईल. आता ते म्हणजे एकदम आपण असं हे नाही करणार, औषधासारखं नाही बोलणार, बोलू शकत नाही, पण एक साधारणपणे असं आहे. आता आपण परिणामापासून आपण लगेच, अनिल गायकवाडांच्या संबंधात परिणामापासून आपण लगेच मुक्ती नाही मिळू शकत, पण कारणापर्यंत आपण पोहोचू शकतो. कारण काय, सगळ्याचं कारण काय हे मात्र आपण शोधू शकतो. पुढचा त्रास आपण कमी करू शकतो. मागच्या त्रासाचा, भूतकाळाचा परिणाम वर्तमानावर झालेला आहे, पण वर्तमानात जे आपण वर्तन करू त्याचा परिणाम आपला भविष्य काळावर नाही झाला पाहिजे. म्हणून आपलं काम सगळं वर्तमानातलंच आहे, म्हणजे आत्ताचं आहे, वर्तमानाचं आहे, म्हणजे वर्तमानाचं भान ठेवण्याचं आहे, वर्तमानाची जागृती ठेवण्याचं आहे. त्याच्यामुळे सती हा विषय वर्तमानाशी संबंधित आहे. कारण जे झालं ते झालं, त्याला आपण काय करू शकत नाही. आपल्या काही चुका झाल्या, आपल्या मनानं केल्या, आपल्या चित्तानं केल्या, आपल्या संस्कारांनी केल्या, त्याच्यामुळे जे काही वर्तन झालं, आपल्याकडून जे घडलं, त्याचा आपल्यावर काही वाईट परिणाम झाला, त्याला आपण काय करू शकत नाही. आता कधी झालं, पण ते लक्षात जर आलं असेल जागृतीच्या आधारे, सतीच्या आधारे, तर परत त्या चुका करायच्या नाही, एवढं आपण करू शकतो. म्हणजे आपण आपलं भविष्यकाळ सुधरवू शकतो. आणि तो जर पुढचा काळ जर सुधरवायचा असेल, पुढचं जीवन जर मुक्त करायचं असेल दुःखातून, यातनातून, तर वर्तमानावर काम केलं पाहिजे, वर्तमानात काम केलं पाहिजे, वर्तमानात आलं पाहिजे, वर्तमानात भान आलं पाहिजे. म्हणून आपण वर्तमानात आपल्या शरीरामध्ये काय चाललेलं आहे आत्ता हे पाहत पाहत आपण या जीवनाचं, जगण्याचं भान ठेवू शकतो, सती ठेवू शकतो. तेही साधना आहे. आता बुद्धांनी जे काही संकेत दिलेले आहे की वर्तमानात जर यायचं असेल, या वर्तमान विचार प्रक्रिया, वर्तमानातले भावना म्हणजे चित्त, वर्तमानातल्या जाणीवा म्हणजे फिलिंग, ज्याला आपण वेदना म्हणतो, त्या जर अनुभवायच्या असतील तर आधी या कायेत उतरलं पाहिजे, शरीरामध्ये, बॉडीमध्ये उतरलं पाहिजे. कसं उतरायचं, तर त्या आपण डायरेक्ट पण उतरू शकतो. कारण जाणीवा ज्या आहेत, फिलिंग ज्या आहेत, ह्या जर आपल्याला जाणवत असतील तर त्या आपल्याला, त्याच्या आधारे आपल्याला, म्हणजे वेदना जाणीवांच्या आधारे आपण स्वतःमध्ये उतरू शकतो. परंतु त्या जाणीवा ज्या आहेत त्या फार गुंतागुंतीच्या आहेत, त्या एकदम सरळ नाहीत, त्या तो गुंता आहे. म्हणून मग ते बुद्धांनी असा शोध लावला की जो हे शरीर, ही काया, जे आतमध्ये धडामध्ये, जे आतमध्ये जो श्वास घेतं,
घेते ही काया, हे शरीर श्वास बाहेर सोडतं, ते जे काम आतमध्ये चाललेलं आहे, श्वास आनापानचं काम आतमध्ये चाललेलं आहे. बाहेर आपल्याला हवा जाणवते, पण आनापानचं काम आत चाललेलं आहे. कारण ती एक प्रक्रिया आहे, ती एक प्रोसेस आहे. ती काय फक्त हवा नाही, ते पोटाची हालचाल त्याच्यामध्ये सामावलेली आहे, छातीची हालचाल सामावलेली आहे, पाठीची हालचाल सामावलेली आहे, खांद्यापासून कमरेपर्यंत हे जे धड आहे, हे धड भात्याप्रमाणे असं आकुंचन प्रसरण करतं म्हणा किंवा असं करतं म्हणा, पण ते सगळं ते असं चाललेलं आहे. ते काय चाललेलं आहे ते अनुभवायचं आहे, डायरेक्ट अनुभवायचं, थेट उतरायचे. त्यामुळे या वर्तमान अवस्थेमध्ये, आत्ता वर्तमान स्थितीमध्ये हे शरीर, ही काया कशा प्रकारे आतून आत श्वास घेते. आता माझी जी प्रॅक्टिस करण्याची जी पद्धत मला जी लक्षात आलेली आहे ती अशी आहे की हे जे आनापान आहे हे आपण करत नाही, हे आपण करत नाही. आपण करतो म्हणून श्वास आत येतो, श्वास बाहेर पडतो असं नाही. ते ही काया, हे शरीर नैसर्गिकपणेच रात्रंदिवस, जन्मापासून आतापर्यंत रात्रंदिवस 24 तास प्रत्येक क्षणाला आतून आत आन करते, अपान करते, आन करते, अपान करते. हे कार्य जे चाललेलं आहे, ही जी हालचाल आहे, अनापानची जी हालचाल आहे, मुवमेंट्स आहेत, याचं भान, याची सती, याची जागृती, आणि हे काम आत्ता चाललेलं आहे. श्वासोच्छ्वास आन आणि अपान जर आत्ता चाललेलं आहे तर सतीचं काम आत्ता आहे. आणि निरंतर हे काम करायचं सतत. पण आपलं माइंड तेवढं तयार नाही म्हणण्यापेक्षा त्याला खूप शेकडो विषय आहेत. ते त्याच्यात व्यस्त आहे, विचारात व्यस्त आहे, भावनात व्यस्त आहे, जाणीवांमध्ये व्यस्त आहे. आणि त्याच्यामुळे हे साधं सोपं सरळ काम जे आहे हे पण लगेच जमत नाही. लक्षात येतं पण ते लगेच जमत नाही. पण ते करण्याचा प्रयत्न अपमादेन संपादेत, जागृतीपूर्वक प्रयत्न करा. हे परत करण्याचं जे प्रयत्न करण्याचं जे काम आहे, जागृतीचं, अपमादाचं, सतीचं, भान, हे काम नॉन स्टॉप, सलग, प्रत्येक श्वासाबरोबर, प्रत्येक आनबरोबर, प्रत्येक अपानबरोबर, त्यातल्या जाणीवांबरोबर, त्यातल्या सुखदुःखांबरोबर, शरीरातल्या सुखदुःखांबरोबर, भावनांच्या बरोबर, विचार प्रक्रियेच्या बरोबर, म्हणजे मनोधम्मांच्या बरोबर, ते सातत्यानं काम करत 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 आपल्याला हे श्वासातून शरीर, श्वासाच्या आधारे शरीर, शरीरातल्या जाणीवा म्हणजे वेदना, सुखदुःख, सुखदुःखाचं कारण हे चित्त म्हणजे इमोशन, आणि याच्यानुसार ऍक्टिव्हेट किंवा ओव्हर ऍक्टिव्हेट होणाऱ्या, अतिगतिमान होणाऱ्या आपल्या ज्या विचार प्रक्रिया ज्या आहेत, मनोधम्म जे आहेत, तिथपर्यंत आपल्याला ते पोहोचायचे. हे आपलं काम आहे. याला म्हणतात सती साधन.